देशात याच देशाच्या लगत असणारा एक देश, त्या देशामध्ये 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. त्या तीर्थाचं नाव आहे गंडकी नावाचं तीर्थ. तिथले पंढरीतले मालक त्या तीर्थामध्ये पाषाण होऊन पडले. काय बघू शकतो आपण 360 तीर्थ कुठे? एवढं आहे का आपल्याला बघायची हिंमत? बरं ठीक आहे, आपण प्रयत्न जरी केला तरी पोहोचू शकतो का तिथपर्यंत? तर हे सर्व तीर्थ पंढरपूरला गेल्यावर प्राप्त होतात. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. नुसती पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराची पाठभीत पाहिली की 360 तीर्थ घडते. पण यासाठी सायास लागते. इथून पंढरपूरला तर जावं लागेल. पंढरपूरला गेल्यावर पहिला तिथं विधी आहे चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. त्याच्यानंतरचा विधी आहे नगर प्रदक्षिणा करावं लागेल. आणि नंतरचा विधी आहे मंदिराच्या जवळ यायचं. मंदिरालाचा कळस पाहून प्रदक्षिणा केल्याच्या नंतर मग पाठभीत पाहिली की 360 तीर्थ. पण हे 360 तीर्थ कधी घडतात माहिती आहे का? त्याच्यासाठी वेळ काढून पंढरपूरला जावंच लागेल. वेळ काढून त्या चंद्रभागेमध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. पायात बूट चप्पल न घालता रामकृष्ण हरी म्हणत म्हणत खांद्यावर पताका घेऊन नगर प्रदक्षिणा करावं लागेल. मग मंदिराच्या जवळ आल्यावर पाठभीत पाहिल्यावर 360 तीर्थ घडतात. म्हणजे प्रयत्न करावा लागतील का नाही? 1 रुपयाचा प्रयत्न न करता 360 तीर्थ मिळतात. सकल तीर्थाची धुरी जी का जान माता पितरे. आईचं वडिलाचं दर्शन घेतलं रे घेतलं की 360 तीर्थ त्यांच्या पायावर प्राप्त होतात. इतके मोठे आई वडील आहेत, इतके मोठे. आणि त्या आपल्या वडिलांचा आदर म्हणून रामदास आणि परसरामजी मोठ्या श्रद्धेनं पुण्यस्मरण करतात. आणि आपल्या मातोश्रीचं सुदामराव मोठ्या श्रद्धेने श्राद्ध करतात. या तिन्ही सद्भक्तांना धन्यवाद. त्यांच्या कुळामध्ये काही मुली आहेत, काही नातवी आहेत, नातू आहेत. हे सगळा जो काही परिवार आहे त्यांना कोटी धन्यवाद. सज्जनांनो, आयुष्याची माळ ही तुटत असताना यम हा विचार करत नाही. कधी कधी असं होतंय लग्न जमलंय, पत्रिका छापल्यात, आजपासून 5व्या दिवशी लग्न आहे आणि आजच नवरदेव गेला. पाहतो आपण टीव्हीवर पेपरवर केरू महाराज बातम्या. एक नवरदेव तर असा पाहला, हळदीला जाणार आहे म्हणून नावीदादाच्या दुकानात जाऊन काय करते शेविंग, आता नवीन चेहरा धुण्याचं फेशियल काय अजय हो ते 1000-1500 रुपये देऊन असा चेहरा चोळून साफ करण्यासाठी. म्हणजे रंग पाहिलाच राहतो तो. त्याच्यात काय बदल होणार आहे? हा, पैशावाल्यानं तो 2-2 घंटे मुटके त्याच्यात घातले असते नीट होण्यासाठी. ते कसं होईल? त्या मालकाने एकदा दिलंय ते दिलंय, त्याच्यात काय बदल नसते. हा, हे लय करणं हे पैशाचा जोर आहे. इकून चोळ तिकून चोळ, आमकं कर तमकं कर. तो नवरदेव त्या दादाच्या दुकानात गेला आणि त्यानं चोळून तात्पुरता गोरापान केला. वापस येताना मोटरसायकल वाहनात अडकली. छापलेल्या पत्रिका, वाटलेल्या पत्रिका सगळ्या मातीत गेल्या. यमाने विचार केला का याला 5व्या दिवशी आता याचं लग्न होणार आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्ते श्याम उदस्ते श्याम पराजयो. त्याचा गाणं घातलेला आहे, गणेश बाप्पांचं आवाहन केलेलं आहे, देवदेवतेंना सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाही आम्हाला विचार केला. काय वाटलं असेल त्या मुलीला? मी ज्याच्याशी पाणी ग्रहण करणार आहे तो अक्षरशः अंतरपट सुटायच्या आधी 5 दिवसानं गेलाय. मागे भाऊबीजीच्या वेळेस एक वार्ता पाहिली. बहिणीच्या घरी ओळण्यासाठी भाऊ चालला, उसाच्या ट्रॅक्टरमध्ये गुतला, जाग्यावर गेला. यामाने विचार नाही करायला पाहिजे? क्या बहिणीच्याकडे चाललाय? नाही महाराज, नाही त्या यमाशी करुणा. यमाला विचारलं का रे तुला दयामाया का नाही? ते म्हणला अरे मला ताण देऊ नका रे, मी पंढरीतल्या मालकाचा नोकर आहे, मालकानं सांगितलेलं करतोय, मी नोकर आहे दुसऱ्याचा. नोकर आहे. यमाला काही दयामाय नाही.
जन्मलेल्या लेकरानं काय दोष केलाय? नेमकंच झालेलं बाळ त्याला कळतंय का वाडा माझा आहे? त्याला माय पण कळत नाही माझी म्हणून, त्याला पिता सुद्धा कळत नाही माझा आहे, माझी मावशी कोण, काका कोण, काकी कोण, हे कोण बाजूचे आहेत, काही कळत नाही. अपपर भाव ज्याला कळत नाही, त्यानं जन्माला आल्यावर कोणाला शिवी दिली नाही, कोणाला वाईट बोललं नाही, कोणाची वस्तू घेतली नाही, तरी पण त्याला सुद्धा देव नियम घेऊन जातो. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे नाही विचार करत तो यम. कधी कधी जन्माला आलेलं बाळ जाते, आई वाचते. सज्जनांनो, कधी कधी इतकं पाहायला भेटता माणूस बाळाला जन्म दिल्याबरोबर आई मरते, कोणाला प्यायचं त्यानं, असं कितीतरी पाहतो आपण. कारण तो यमाचा दोष नाही, तो आयुष्याचा दोष आहे. ज्याचे आयुष्य नोहे लेखा, ज्याचे आयुष्य नोहे लेखा, लेखा निमाले, लेखा धर्माला लिहिता आलं नाही, ती सुद्धा माणसं गेले. बाग आता लक्षात येईल काही काही लोकांना किती आयुष्य होतं, नाही थांबले ती सुद्धा. का थांबता येत नाही? हे उष्ण आणलंय. आणले ते उसने साच, देणे तयाचा प्रकार. आणले ते उसने साच, देणे तयाचा प्रकार. इतराचा पाडकून नेमिले जाण न चुके ते. पैठणचे मालक सांगतात, उष्ण आणलंय ना, हे द्यावं लागतंय, मोठमोठ्यांना द्यावं लागले. इतराचा पाडकोन नेमिले जाण न चुके ते. मोठमोठ्यांना जावं लागते. तुमची आमची काय कथा आहे? आयुष्याची माळ तुटत असते. किती मोठ्या माणसांची. एका व्यक्तीकडे केरू महाराज, एक व्यक्ती आली, त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं. सत्पुरुषाय नमो नमः. आणि शक्यतो पाया चांगल्यांच्या पडलं पाहिजे. आपल्या संप्रदायाचं ब्रीद आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणजे केरू महाराज याचा अर्थ असा नाही की भंगिऱ्याच्या पण पाया पडा, डुकरायच्या बी पाया पडा. हो, ते लायकीचे असले पाहिजे. हा, किती डुकरं दाखवायचे तुम्हाला? 4 पायाचे नाही म्हणालो मी, पांढरे शुभ्र कपडे घातलेले सुद्धा डुकरं दिसते. अशा नालायकांच्या पाया पडायचं नाही. एक मन पाहलती मी, पाणी पिना छान की, पाणी चाळून पिलं पाहिजे, आजार होत नसते. आणि महाराज हा सात्विक शोधला पाहिजे.
ज्याने एकही चूक केली नाही असं पाहिजे, ज्याचं आचरण शुद्ध असलं पाहिजे, अशा लोकांच्या पाया पडा. मग एकही अभंग पाठ नसलं तरी चालेल, पण आचरण गोड असलं पाहिजे. आचरण भ्रष्ट लोकांच्या पाया पडल्याच्या नंतर त्यांच्या पायातलं पाप तुम्हाला जाळू शकते, तुम्हाला जाळू शकते. पिढ्यानं पिढ्या मातीत जाऊ शकतात, पिढ्यानं पिढ्या. कोणाच्या नाही पाया पडायचं. अशा अधिकारी व्यक्तीच्या पाया पडलं का दर्शनाची या प्रशस्ती पुण्यपुरुष आळंदीतल्या मालकांनी सांग. पवित्र व्यक्तीचं दर्शन घेतलं. प्रणाम. एकदा नाही, दोनदा नाही, 5-50 पाऱ्या. हे काय काम आहे रे, एवढ्या बऱ्या पाया पडलास? हा, ते महाराजच होती. तुम्ही एखाद्या महाराजाला प्रसन्न करताल, दरवेळेस पाया पडला की 100 दी, 200 दी, 500 दी, 300 दी. ते कोरक पाय लांबूनच बसन पडत राहा. त्याला काय लाज थोडीची, गतुडं व्हालं ना त्याचं. लय तुमचे नख लागले तर बुट घालून बसल. तुमच्यातले 2% असे बी नाकली बुट घातल्या बी पाया पडतात 5. महाराज परमार्थाला कलंक. संप्रदायातल्या चुकीचं वागणाऱ्यांनी आणत असतील हे सोडून द्या, पण तुमच्यात पण 2% इतके भडवे येतं की चुकीचं वागणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेता. विठाला विठाला म्हणून या पापाचे वाटेकरी तुम्ही पण आहात. दोघाशी पतन सारिखेची तुम्ही पण आहात. तुम्हाला एक सांगू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. उदाहरण सांगतोय, उदाहरण कोणी अंगावर घेऊ नका. 5 जिल्ह्यात 1 नंबरचा गायक आहे पण दारू पितोय. लोक म्हणले त्याच्यासारखा गायक कोण नाही. आपला सप्ताह त्याच्याशिवाय रंगतच नाही. तू आज सप्ताह झालाच नाही. सप्त्या तेव्हा आणल्याच्या नंतर सप्ताह कसा होईल तू? या संप्रदायात नाटक नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार. इथे आगाऊपणा चालणार नाही. कारण इथल्या या संप्रदायाचा जो बॉस आहे का, मालक आहे का, जो धनी आहे का, तो फार डोळस आहे. डोळस म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठेही करा, तो त्या जागेवर उभाचे. विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र व्यापलाय. आणि इतकं व्यापूनही त्यानं प्रत्येकाच्या सोबत 2 माणसं ठेवले. चित्रायत गुप्तेषु गुप्तेषु भय चित्रानाम लिखितम स पापायाम वर्णी पुण्यायम कालास्ततेवच नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. हे नालायकांनी लिहिले का? सोबत ठेवलेत त्यांनी माणसं. म्हणून या संप्रदायात कसुराही चूक चालत नाही. चांगल्याचं दर्शन घेत जा. गुरुवर्य माधव महाराज वगैरे म्हणायचे, गळ्यात तुळशीची माळा असावं, नुसतं रामकृष्ण हरी त्यानं म्हणावं. त्याला एक अभंग पाठ नसावं, पण त्यानं एक सूत्र ठेवलं पाहिजे. जिच्याशी लग्न केले ती सोडून देऊन जगातल्या प्रत्येक स्त्रीला, सोडून द्यायची म्हणजे काढून नाही म्हणालो. हो, जिच्याशी लग्न केले ती एकटी जर सोडून दिली तर जगाच्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणायचं. तो भारतातला 1 नंबरचा महाराज. या संप्रदायात आचरणाला फार मोठी, कवरला फार किंमत आहे. कवरला. आणि तुम्हाला एक सांगू का, कवर खराब झालं की कोणती वस्तू खराब होती. घड्याळाच्या काचाची किती किंमत असते? घड्याळ 1 लाखाचं आहे, 5 लाखाचं आहे. सोन्याचं असेल काय, त्याला त्याचे काटे सोन्याचे असतील काय, आपल्याला का पैसे द्यायचे का? पण काच सोन्याचा असतो का? आणि ते काच फुटल्या मधात पाणी गेल्यावर चुना ठेवायच्या कामी. आता मी सांगू नाही चुन्याच्या बाबतीत, पण त्या घड्याळमध्ये चुना तरी ठेवता येईल का की रुव? कवर खराब झालं की तेव्हा त्याला शील म्हणतात, त्याला कवर म्हणतात. आणि कवर खराब झालं की मोठीनं मोठी वस्तू खराब होत असते. त्याच्यामुळं या संप्रदायातलं कवर शील आहे, चारित्र्य, पावित्र्य, लिनताय, नम्रताय, हे अत्यंत गोंडसपणानं सांभाळलं पाहिजे. अशा पवित्र व्यक्तीचं दर्शन घेतलं का रे? अरे ते महाराजच होते ते. कारण ते पालापाचोळ्याच्या नादी लागले नाही ना. पालापाचोळा कळाला ना, याच्यावर आरूढ होते ते महाराज. हे काय रे, इतक्या वेळा दर्शन घेतलंय, काय काम आहे? गुरुदेव मला स्वर्ग पाहिजे.
स्वर्ग मागतो कुठला? तुला स्वर्ग भेटत असतो का? होट इथून होट. भाषाच महाराज 5 रागीट लोकांपैकी एक. पुराणाच्या भाषेमध्ये त्यांना शीघ्रकोपी म्हणतात. शीघ्रकोपी त्याच्या 5 लोकांपैकी एक शीघ्रकोपी. अधिकारी लोक होते महाराज. यांना देव भेट होता. देव चळचळ कापायचा पंढरपुरातला मालक. इतका अधिकार होता या लोकांचा. एवढा अधिकार होता. कारण वागतच तशी होती ना. का देव भेट होता? हा देवालाच मोठेपणी याच्यामुळे भेटले. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी, आमुची या भावे तुझ देवपण हे का विसरून राहिलासी. या लोकांमुळे देवाला देवपण. याच्याकरता देव चळचळ कापायचा महाराज. बरं जाऊ द्या त्यांचं. गिरगावचा बाळू 3 जिल्हे ओलांडून जर इथं जेवायला येत असेल तर कृपा कोणाची? ज्ञानोबा आहे तुकोबारायचीच नाही. ज्ञानोबा आहे तुकोबाराय सोडून द्यायला याला कांदे काढायला तरी बलिंग का कोणी? कांद्याचं टोपलं उचली त्यानं घाम सुटून चौकून कशाला बली तीन लोक तुला बाळ्या. मग ज्ञानोबाराय तुकोबारायमुळे आपल्याला किंमत आहे. देवाला असेल नवल नाही. आपल्यालाही 2 टायमाच्या भाकरी त्याच्यामुळेच भेटतात. कोण विचारतो? एखाद्या गावात कीर्तनकार गेला, मृदंगाचार्य गेले, भजनी गेले. खरं तर आपल्याकडे भजने म्हणण्याची पद्धत आहे. आता नवीन पद्धत आली गुणीजन. भजन्या गेला, पकवाद्या गेला, महाराज गेला. जाती विचारली माझी तुम्ही? 2दा आलो तुमच्या गावात, नाही विचारली. पकवाद्याची विचारते कोणी? भजन्यांची विचारते कोणी? नाही. एकच जात विचारतात, फक्त गळ्यात तुळशीची माळ आहे. कारण वारकरी संप्रदायात कोण्या जातीला चोंबाळलं नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. या संप्रदायात जातील किंमत नाही. या संप्रदायात चांगलं वागण्याला किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला मला स्वर्ग पाहिजे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चलो बाहेर म्हणे. काल परवा आला म्हणे स्वर्ग पाहिजे. पारास ते इतकं आग्रही होतं, एवढं हट्टी होतं, म्हणण्यापेक्षा इतकं प्रयत्नवादी होतं. त्यानं 6 महिने दर्शन घेतलं. 6 महिने. महाराज साधूचं मन पाकळणार का नाही? आणि साधूचं अंतकरणी लोण्यासारखं असते. विस्तवाच्या जवळ नेलं की लोणी वितळतंय. आणि प्रेमानं श्रद्धेनं साधूचं अंतकरण आणि देवाचं अंतकरण वितळत असते. साधूकडे भाव पाहिजे, देवाकडे भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रद्धेनं देव वितळता येतो आणि श्रद्धेनं साधू वितळता येतो. हे पैशाने वितळणारी वस्तू नाही. देव आणि संत हे पैशाने प्राप्त होणारे साधन नाही. हे नाही, हे फक्त श्रद्धेनं प्राप्त होते. 6 महिने दर्शन घेतलं. काही काम असेल, महाराजांचा पूजेचा टाइम होता आणि तितक्या वेळात जाऊन पाय धरले. राग आला. मूर्खा, तुला स्वर्ग पाहिजे? 6 महिन्यापासून बेजार करतो. धरला कमराला, फिट्ट धरला असा कमराला आणि संदेशिवरी फेकला. चल मर स्वर्गात म्हणे. इतक्या वेगात वरी गेलं, इतक्या वेगात गुरुजी, पण स्वर्गाच्या शेवटच्या पायरीपर्यंत गेलं किरो महाराज. शेवटची पायरी माहिती स्वर्गाची कोणती आहे? स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी यमाच्या डोक्यावर पाय ठेवून जावं लागते. यम धर्माच्या, यमाच्या नाही, यम धर्माच्या. हो. आणि यम धर्माच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद फक्त भजनात आहे. ती ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. ते जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. महाराज काय ताकद! या हरिभजनानं विश्व ढवळून काढलंय. त्यांची ताकद आहे. त्यांची हरिभजने ढवळीले जग. त्यांच्यात ही ताकद आहे. चुकविला लाग कळी काळाचा. काळाच्या डोक्यावर पाय ती लोक ठेवू शकतात. महाराज चिमुकल्या वयात एका व्यक्तीनं भजन केलं. चिमुकल्या वयात बाबांच्या मांडीवर बसलं. बाबा जरा बायकोच्या बगलातले होते. ते पोराचे बाबा, आजोबा, वडील, आजोबा चुकून बोललो, वडील जरा बायकोनं मुठीत दाबलेले होते. आणि बायकाच्या मुठीत बसलेला नवरा जगात 1 नंबरचा हलकट. तुम्हाला जरी प्रमाणपाठ नसले तरी मी तुम्हाला त्रास देत नाही. बायकोच्या अधीन असलेल्या व्यक्तीला दोही लोकी पतन आहे. इथं पतन आणि वरही पतन. हो. आणि त्या पोराचे वडील बायकोच्या अधीन होते म्हणून नारद भेटायला जात नव्हते. नारदाला पत्र आलतं. हे मला असं
मधातली मधात सांगायचं नाद आहे. कांद्याला पाणी भरता भरता गवत उपटायचं नाद, त्याच्यामुळे लांबत नाही. नाही ते इकडे काढायची गरज नव्हती, ते नवऱ्यावर सुटलं. ते काय उतारावून पाणी सुटल्यावर जिकडे वगळ भेटेल तिकडे पळत राहतं, त्याला काय ताण. खिशात लय मोठे पैसे असल्यावर बाजार करायला भीतीच नसती. विठाला विठाला महाराज आमच्याकडे 45 पत्र फेकून दिले. शेवटी पत्र लिहिता लिहिता डोळ्यातलं पाणी पडलं आणि ते अक्षर मोडत होती. ते मोडक्या अक्षराचं पत्र आलं. नारदाच्या लक्षात आलं आता सीमा झाली, आपल्याला जावं लागते. देवर्षी नारद म्हणजे भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व, भजनातलं 1 नंबरचं व्यक्तिमत्व भगवान शिवशंकर, भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व नारद, भजनातलं 3 नंबरचं व्यक्तिमत्व तुंबर. हे भजनातली मुख्य लोक आहेत, पण 1 नंबरचे भगवान शिवशंकर. भजनी परंपरा तिथून आली. वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि ते देवर्षी नारद त्या मुलाच्या वडिलाकडे गेले. त्या मुलाचं नाव आहे ध्रुव आणि बाबांचं नाव आहे उत्तानपाद. बायकोच्या अधीन असलेला व्यक्ती. लोटांगण घातलं. देवर्षी आमच्याकडे येण्यासाठी इतका विलंब लावला. देवर्षी नारद सांगतात, राजन, बाहिलेच्या अधीन असणाऱ्या माणसाकडे साधूने मनाने जाणे किंवा आमंत्रित केल्यावर जाणे साधूच्या तपाचा क्षय होत असतो. राजाच्या लक्षात आला पण चुकतोय. राजा, तुम्ही दिव्य मुलाला मांडीवून ढकलून दिले पत्नीचं ऐकून. काय भजन केलं महाराज त्या मुलानं. नारदांसारखे सद्गुरू सापडले मधु नावाच्या अरण्यात. ध्रुवानी भजन केलं, विश्वाचा बाप जिंकला, राज्य केलं 36,000 वर्ष. नंतर वैकुंठाला निघाले आणि ध्रुवाचं विमान ज्या वेळेला वैकुंठाच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं, विमानातून खाली उतरले आणि यमधर्माने पूजा केली. यमधर्माने. अगोदरचं राहिलं बरं, नंतर सांगतो तुटला आयुष्याचा तोरा. स्वर्गाची शेवटची पायरी कोणती याच्यावर सांगतोय. यमधर्माने पूजा केली आणि पूजा आटपल्याच्या नंतर ध्रुवांचं दर्शन घेतलं आणि यमधर्मानाशी मान वाकली. पार्षदांनी सांगितलं, इथं पाय द्या स्वर्गात चला. कारण त्या पायरीवर पाय दिल्याशिवाय स्वर्गात जाताच येत नाही. आणि त्या पायरीवर पाय देण्यासाठी लय धमक लागती. यमाच्या डोक्यावर पाय देणं इतकी साधी गोष्ट आहे. ते का गोबी विकत घ्यायची काय बाजारातून, हा का कांदे विकत घ्यायचे 10-5 पोते. यमधर्माच्या डोक्यावर पाय देणं काय ताकद असेल महाराज. चला, त्याच्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. इकडे या साधून फेकल्याबरोबर शेवटच्या पायरीवर आलं. चला खाली. त्यांनी सांगितलं, महाराजांबत कोणी पाठवू दे, तुझी लायकी नाही स्वर्गात येण्याची. खाली सरकलं. बरं, खाली सरकवता आकाशाच्या पोकळीला सांगितलं, लक्षात ठेव, याला खाली जर पाठवलं तर माझ्याची गाठ आहे. फेकलं होतं अधिकारी माणसानं. कोणी फेकलं होतं माहिती आहे? जगातला 1 नंबरचा तपस्वी, 1 नंबरचा. त्याच्यासारखी तपश्चर्या कोणाची मोठी नाही. एवढा मोठा महात्मा. त्या महात्म्याचं नाव आहे मुनिश्री विश्वामित्र. 1 नंबरचा. विश्वामित्रासारखं तपश्चर्या कोणीच केली नाही मला, तितकी खतर कोणीच नाही. आणि विश्वामित्र क्षत्रिय होते. विश्वामित्राला महर्षी वशिष्ठ दरदर करायचे. पंढरीतल्या मालकाचे 7व्या अवतारातले गुरुवर्य, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे गुरुवर्य महर्षी वशिष्ठ दर 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 हालत होते. इतका दरारा होता विश्वामित्रांचा. विश्वामित्र एके दिवशी संध्याकाळीच रागाच्या भरात मत वशिष्ठाला मारण्यासाठी निघाले. हातात परशुच घातला. मारायचंच म्हणे आज संध्याकाळी माथार. पर्णकुटीच्या बाहेर असे बसले 2 जण, एकटे जण कुराड घेऊन. अशी परशी कुराड होती. आणि महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या धर्मपत्नी आश्रमात आहेत. खरं तर झोपायला पाहिजे होतं पण जागेच होते. गप्पा छप्पा चालू होत्या. विश्वामित्राच्या लक्षात आलं, झोपी गेल्यावर आपण झोपीत मारू, उद्याची टकटकच संपून टाकू. पण काय महात्म्याची पत्नी होती. वशिष्ठांच्या धर्मपत्नीने विचारलं, प्रभू, स्वामी, मालक, प्राणनाथा, काय शब्द येतो गोड. असं जर बायका नवऱ्याला बोलल्या तर 4-4 वर्ष नवरे जास्त जगतील. प्राणनाथा, स्वामी, धनी, मालक. धनी तर एकही बाई म्हणी नव्हती. जिबीला इल्डिंग झाली का काय झाली काय माहिती. तुळशीला पाणी घालत्यान, महादेवाला बेल वाहत्यान,
पांडुरंगाला मंजुळा वाहत्यान आणि नवऱ्याला धनी म्हणत नाहीत. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही आणि तुम्हाला गुण नाही. काय नाही, महाराज बलीनं खपक्या पाकिट देणं, त्याला श्रीमंत करणं. आपण असेच झाडावरले पाखरं, ह्या झाडावून त्या झाडावर, त्या झाडावून या झाडावर. सोयाबीनवरच्या आळ्या खाय, कशावरल्या आळ्या खाय, आमच्यावरल्या फुलावरल्या आळ्या खाय, हीच आपली अवस्था. प्राणनाथा काय ग, एक विचारू, पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण? या पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण? एक सात्विक पत्नी आपल्या सदाचारी पुण्यशील पतीला विचारते. तोंडातून वाक्य काय पडलं? रे या जगातला एक नंबरचा तपस्वी महर्षी विश्वामित्र आहेत. मारायला आलेला साधू महाराज, हातातल्या फरशीचं पाणी झालं, पाणी उजव्या हातावर घेतलं आणि तितक्या रात्री मध्यरात्री संकल्प सोडला, आपण ब्रह्मऋषी होता. आणि महर्षी वशिष्ठांचा आशीर्वाद, महर्षी विश्वामित्रांचा आशीर्वाद, वशिष्ठ ब्रह्मऋषी झाले. ब्रह्मर्षी झाले. आणि वशिष्ठाच्या डोळ्यातलं पाणी हातात घेऊन वशिष्ठांनी आशीर्वाद दिला, आपण राजर्षी होता. पण विश्वातले राजऋषी कोण आहेत? तर विश्वामित्र, जगातला एक नंबरचा तपस्वी. आणि अशा तपस्व्याने एका माणसाला वरी फेकलं स्वर्गात जाण्यासाठी, पण यम धर्माची पायरी वरी जाऊ देत नव्हते. हल तू मध्ये येण्याच्या लायकीचं नाही. ते तिथून बोंबललं, महाराज मला वरी येऊ देत नाहीत, थांब, दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली, दुसरा स्वर्ग आणि दुसरी सृष्टी तयार केली. काय ताकद असेल महाराज या लोकांची, काय अधिकार असेल या लोकांचा, दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद. पण लक्षात ठेवा, आता आहेत काय लोक, याही लोकांना इथं थांबता आलं नाही. म्हणून मालक, मंगळवेढ्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, मोठी लोक असतील सज्जनो, कल्पना करा, आपलं भजन यांच्या कोण्या पाच पुरल? आपण केलेली साधना, आपण केलेले हे परमार्थातले जे बिंब किती किती पुरतील त्यांच्याकरता? किती टोकाची लोक आहेत महाराज, काय अधिकार या लोकांचा? या लोकांना सुद्धा यह लोकात थांबता आलं नाही, मृत्यू लोकात त्यांना जावं लागलं, त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. तुमची आमची तुटेल काय नवलाची गोष्ट आहे. स्वर्गीय गोविंद बापूंची तुटली, स्वर्गीय सौभाग्यवती सुशीला माईंची तुटली. महाराज हा निसर्गाचा नियम आहे, नाही थांबतायत या लोकांमध्ये. या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. वेळ संपल्याच्या नंतर जावं लागतंय. बरोबर वेळेत कीर्तन सोडेन, एक मिनिट भर अलीकडे सोडणार नाही, एक मिनिट भर पुढे जाणार नाही. ताण घेऊ नका, वेळेत सुरू झालंय. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. एक जण म्हणे, महाराज माझ्या 22 वर्षापासून आतापर्यंत मी 100 पोते साखर गाळली, म्हणजे 100 पोते साखरेची नुकती केली. साखर जर 100 पोते असेल तर हरभऱ्याची डाळ 50 पोते, दुप्पट लागतील साखर.
मग त्याच्यासाठी गहू किती असतील, भाज्या किती असतील, तेल किती असेल, तूप किती असेल, किती खर्च केला त्यानं. एवढं मोठं अन्नदान केलं मी. तरी माझे वडील गेले. म्हणलं जाणारच आहेत, त्याबद्दल काही विषय नाही, जावं लागेल तुला, तुझ्या बाबाला जावं लागेल, तुला पण जावं लागेल, नाही थांबता येत. एक पुरावा आहे का, काल परवा एका महान संतांची पुण्यतिथी झाली, ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचीच पुण्यतिथी, मंगळवेढ्याचे मालक. काल त्यांच्या दरबारातच रात्रीचं कीर्तन होतं मेहुणा राजाला, ज्याला पुराणातलं नाव आहे मेहुणपूर. या मेहुणा राजाला चोखोबाराय 6 वेळेस गेलते. बुलढाणा जिल्ह्यात सोलापूरहून मंगळवेढ्याहून 6 वेळेस. मेहुणपूर नाव आहे त्या ठिकाणाचं, जुनं नाव. तिथे चोखोबारायच्या बहीण देल त्या निर्मळा नावाच्या. हो, ते कीर्तन करून घरी गेलो. मग ह्या आता नवीन झालेल्या चांगल्या रोडून येता आलं लवकर पहाटे. त्या महात्म्याची पुण्यतिथी काल परवा झाली. 100 पोतेवाल्यांनी काय डोकं लावायचं एक पुराण सांगतो तुम्हाला, ऐका. आपण फार काही जीव घातलं तर मरक्या लोकांना जीव घालू, आमर लोकांना जीव घालायची आपल्यात ताकद आहे का? ते आपलं खातेत का? आमर कशाला बसन आपल्या चपात्या खाला आणि भाकरी खाला, कशाला आपला भात आणि वरण खायला आमर. पण आमर लोकाला जीव घालायचं काम एका व्यक्तीने केलं. त्या व्यक्तीचं नाव श्रीमंत श्री चोखोबाराय. अधिकार किती मोठा असेल महाराज. आमर लोकांचं खाद्य बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, गव्हाच्या भाकरी ह्या नाही. आमर लोकांचं खाद्य अमृत. अमृत आहे. किरोबा महाराज अमृत खराब झालं. हे अमृत खराब झाल्याच्या नंतर याला शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. 124, 123 कोणालाही करता येते. 24वा करण्यासाठी मुलगी लागती. तो यज्ञ मुलीच्या लग्नात होत असतो. काळजी करू नका, जरी मुलगी नसेल तर भाचीचं लग्न करायचं. पर्याय आहेत ना, आहेत त्याच्यासाठी पर्याय आहेत. आपल्या संप्रदायात रस्ते भरपूर आहेत चांगल्या मार्गाने जाण्यासाठी. 124 इंद्राला जयंतीचं लग्न करावं लागलं, तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. शेवटी इंद्राला 2 लोकांकडनं सहाय्य मिळालं. त्याच्यापैकी एक भजने होते, नारद होते, आणि अजून एक साधू होते. त्या साधूचं नाव घरी गेल्यावर पा सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकट्या घेतल्या नाही पाहिजे, घाम येत असतो, त्याच्यामुळे ही गोळी नंतर पहा. या 2 साधूनं इंद्राला सांगितलं, तुम्ही किती यज्ञ केले तरी अमृत तुमचं शुद्ध होत नाही. बरं, यज्ञाचे मंत्र म्हणण्यासाठी कोण असतील तिथं? तुमच्या माझ्यासारखे का? लटबाई लटन कष्ट सुट तुमच्या माझ्यासारखे? रान्नाच्या काठावानी जाड जिबीवाले नाही. स्वस्ती स्त्रियेचे लोक होते महाराज. ज्या स्वस्ती स्त्रियेच्या लोकांची जीभ रंभा पत्र येऊन जीवा. हा रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी पातळ ज्यांची जीभ आहे, अशी पाणिनीची सुक्त म्हणाला. सदे सदा जजो निर्जलो जज्ञिरे सर्वव्यमिद्यो कृतुंजना भैर्व्याप्ती सर्वा मुष्टी सर्वत्योजय तंदुलाभय स्थितार जवायो जवाग्रो तिळाग्रो यत अक्षत सर्वस्थितायाहम रक्तचंदनो सर्वास्थितो गंगोदक भवाः ये त्वारजितो धवला सर्वा निर्भोजायम तुलसी मंजिरिया यस्सर्वास्थितो रक्तपुष्पांबवस्थितो पिंडाभजायो यच्चंदने सर्वस्थितो स्नानतर्पहोइत्या दर्भासने भयस्थिता यत्पुण्यकालाय. या 10व्याच्या दिवशी मंत्र म्हणत असते. ते 10व्याला, वर्ष श्राद्धाला, पुण्यतिथीला असे मंत्र म्हणत असते. मी आता म्हणत नाही, 27 वर्षापूर्वी डाटा झालतं मेमरी कार्डात. हे डिलीट होत नाही ना. मोबाईल चांगला आहे ना. तुमच्या मोबाईल मधलं काही डिलीट होतं, जे जाऊन ते जाऊ जातं. आपला ओरिजिनल मोबाईल, याच्यामध्ये घाण येत नाही आणि याच्यातलं चांगलं कोणाला जात नाही. हे तुमच्याकडे पैसे आहेत त्याच्यामुळे तुम्ही, माझ्याकडे बी कमी नाहीत. मी सोन्याची माळ घालीन मोबाईलची, पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता लोक लुगडं घातलं ना, आता कशाला गाऊन घालायचं म्हातारपणी, जाऊ दे. अशी पाणिनीची सुक्त म्हणणारे स्वस्ती स्त्रियेचे लोक होते. आळंदीतल्या मालकांनी वर्णन केलं स्वस्ती स्त्रियेच्या लोकांचं. काय काय वैभव. 124 यज्ञ केले, अमृतातली दुर्गंधी गेलीच नाही.
बेजार आहेत अमर लोक, स्वर्गातले अमर आहेत ते. पुण्य संपल्याशिवाय खाली येता येत नाही त्यांना. खातील काय? राजाला चावून खाचीळ आली. राजा 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 अमृत बेजारे इंद्र घामाघूम झाला. एका व्यक्तीने सांगितलं, इंद्रा, अमृत शुद्ध करण्याची ताकद एका व्यक्तीकडे, ती व्यक्ती मृत्यूलोकात आहे. मृत्यूलोकामध्ये जंबूद्वीप नावाचं एक द्वीप आहे. त्या द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे. पंढरपूर गावाच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे चंद्रभागेच्या तीरावर. आणि या मंगळवेढ्यामध्ये संत चोखोबा नावाचे संत राहतात, ज्यांचं मन चोख आहे, ज्यांचं अंतकरण चोखडं आहे, ज्यांची वृत्ती चोखडी आहे, ज्यांचं जीवन चोखडं आहे, ज्या चोखोबाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही, अशा चोख संतांकडे तुम्ही जा आणि तुमचं अमृत शुद्ध होईल. खाली उतरले इंद्र. मोठ्याल्या माणसांना जरा साध्या माणसाकडे जायची वेळ आली की जरा लाज वाटते. मोठाले माणसं फक्त उभं राहिल्यावर कोणाकडे जाते, मग त्याला गरीब कळत नाही, श्रीमंत कळत नाही, काय नाही. उभं राहिल्यावर त्याला उभं राहायची गरज नाही ना. त्याच्या गाडीला 222 दिवे होते. ते का एक मंत्री आहे का तो? 222 दिवे एकट्याच्या गाडीला. 33 कोटी देवतेंचा राजा. काय रगीला असेल तो काचा खाली करतो का गाडीचे निवडून आल्या? काय राजा असेल तो? आणि ते म्हणला झोपड्यातल्या महाराजाकडे जाऊ. बरं झोपडं तरी कसं होतं? वरून कातडं टाकलेलं. कोण पाचड दिली उसाची? कोण लाकडं दिले चोखोबा राहायला? मेलेल्या जनावराचं चांबडवरी टाकलेलं. आणि अशा महाराजाकडे गेले अमृत शुद्ध होत असते. महाराज मोठ्या गाडीत आलाय का पाय पाय आलाय हे बघण्यापेक्षा त्याचं आचरण बघायचं असते. मोठ्या गाडीत तर चोरं फिरत आहेत, काय विषय त्याला? ते काही गोड असते तास थोडंच असते, काय नसते. कोणाला मोठ्याला गाड्या येतात. आचरणाला किंमत आहे. झोपड्यात राहतो त्याबद्दल काय नाही. गेले तिथं प्रणाम केला. केला नाही प्रणाम, मी सांगतोय. लिंबाच्या झाडावर बसला, अमृत शुद्ध झालं, निघून गेला. महाराज तुम्ही आम्ही पंक्ती करून मरक्या लोकांना जीव घालू इथपर्यंत ठीक आहे. आज पंगत असेल, कार्यक्रम झाल्यावर लोक जेवतील महाराज, पण प्रसाद सुद्धा हो. आता एकादशी असल्यामुळे आमचं अगोदरच बोलणं झालं. महाराज एकादशीचं श्राद्ध आहे आणि फराळाचं करावं लागेल. आता तेही वारकरी आहेत, त्यांना काय सांगायची गरज आहे. ते म्हणले काय हरकत नाही, तशी व्यवस्था करू आम्ही. पण फराळ जरी असेल तर कोणाला आहे? मरक्यालाच ना. या दोन्हीच्या पुण्यस्मरणाचा आज फराळ करून आपण वाचणार आहेत का? आपलं एके दिवशी बटन दाबणारच आहे. म्हणजे या दोन्ही यजमानांना रामदासजी परसरामजी असतील आणि सुदामराव असतील, यांनी आजच्या या हरिदिनीच्या दिवशी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकादशीचा फलाहार जरी आपल्याला केला असेल तर ज्यांच्या निमित्तानं केलाय ते तर गेलेतच, पण जे खाणार आहेत गिरगावचा बाळ्या पण जाणार. आपण थांबू शकतो का? नाही. म्हणजे आपण मरकी माणसं आहेत. मरक्यांना मरके जीव घालतील याबद्दल नुमत नाही, पण आमरांना जीव घातले महाराज. आमरांना जे मरत नाहीत त्यांना जेवायची व्यवस्था केली चोखोबारायनं. अमर लोकांना, स्वर्गातले अमर लोक आहेत, त्यांना जर जीव कोणी घातला असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशातल्या वारकरी संप्रदायातल्या एका पवित्र साधूने चोखोबाराय. काय ताकद चोखोबारायांची! अहो चोखोबारायांनी एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. चोखोबाराय गेल्याच्या नंतर त्यांचं पार्थिव लाकडात समर्पित केल्याच्या नंतर अग्नीत समर्पित केलं. भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. या अग्नीत समर्पित केलं आणि आस्ती संचय करत असताना आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जर नामदेवराय नसते ना किरोबा महाराज तर चोखोबारायच्या आस्ती विठ्ठल म्हणते ते कळालं नसतं. नामदेवरायची कृपा आहे. आज आपण ऐकतोय आपण. ज्ञानोबारायांच्या समाधीला कान लावल्यावर रामकृष्ण हरी आवाज येतो, पण कान कोणाची लागतील? तुमचे आमचे कान.
आपण समाधी जीव जरी सोडला तर आपल्या कानातून रामकृष्ण हरी ऐकू येईल का? कारण आपल्या कानात काय काय गरज आहे हे यमाला पण माहित नाही. हो, मोबाईल मधलं काय काय ऐकले आपण, यम सुद्धा असं हाय हाय करीत असेल, यमाला सुद्धा कळणार नाही काय गर्दा भरलाय आपल्या कानात. आणि इतकं गढूळ ज्या कानात भरले त्याला समाधीतून आवाज येत असतो का? महाराज त्याच्यासाठी हैबत बाबा व्हावं लागेल, हैबत बाबा व्हावं लागेल, त्यावेळेला त्या समाधीतून आवाज येईल. चोखोबारायचं ज्या वेळेला अंत्यविधी झाला 450 मिस्त्री एका रांगेनं फुकून दिल. ते इतक्या लोकांतल्या अस्थी चोखोबारायच्यात निवडून आणल्या. विटेवरच्या मालकानं विचारलं, नामा अस्थी? हो म्हणले. नामदेवे अस्थी आणल्या पारखोनी, घेत चक्र पाणी पितांबरे. पारखून आणल्या म्हणजे ओळखून आणल्या, ओळखून आणल्या म्हणजे चोखोबारायच्या आहेत ह्यात निश्चित करून आणल्या. कशा आणल्या तर विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. महाराज ते कान नामदेवरायचे होते, नामदेवरायलाच कळत होतं ह्या असती विठ्ठल म्हणतात. बाकी तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्यानं कानाला लावल्यावर असती कशा? कारण ती चोखोबारायचं शरीर आहे. कोणाच्या कानात कसं विठ्ठल म्हणे? नालायकांच्या. नामदेवराय महाराज गेल्याच्या नंतर असती विठ्ठल म्हणतात. काय ताकद महाराज. झालेला मुलगा किती अधिकारी, झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होता, झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होता. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. म्हणतात का आपण झाल्या झाल्या तर ओरडतच आलो बोंबलत बाहेर, आरडत ओरडत आलो. आपण बोंबलत आलो तर झाल्यावर घरचे हसू लागले. झाला मुलगा, झाला मुलगा, झाला मुलगा, झाला मुलगा, झाली मुलगी, झाली मुलगी, घरचे हसू लागले. आणि आपण तर बोंबलतच आलो. झाल्या झाल्या विठ्ठल. काय मुलगा असेल, काय पत्नी असेल चोखोबारायची, काय पत्नी असेल. महाराज ज्या बाईच्या साड्या धुण्यासाठी 27 दिवस पंढरपुरातला मालक बाई होती. 15 लाख रुपये दिले तरी तुमच्या तालुक्यातला महिनाभर कोणी लुगडे नेसणार नाही. कसा नेसल? नाही नेसणार, नाही नेसणार. पण जगाचा पाप 27 दिवस लुगडं नेसला. ती बाई किती अधिकारी असेल, बाईचा सासरा किती अधिकारी असेल माहिती आहे. एक जण मंदिरात गेलं देवीच्या पाया पडायला, देवीच्या पुजाऱ्यानं त्याला पेढा दिला, पेढा दिला, पेढा. तो माणूस इतका खुश झाला, मला देवीच्या पायावरचा पेढा भेटला, मला देवीच्या पायावरला पेढा भेटला, देवीच्या पायावरला पेढा भेटला. खुश झाला. आम्ही एका मंदिरात गेलो केरो महाराज. त्या मंदिरात गेल्याबरोबर अशा पेट्या ठेवलेल्या होत्या. मला माहित होतं पेटीत टाकल्यावर आपल्याला कोण नाही विचारित. मी देवापुढच्या ताटात 500ची नोट टाकली. मला 5-6 पेढे आले. आमच्या सोबतचा म्हणला मी 1100 टाकले पण मला कोण नाही दिले. म्हणलं तो पेटीत टाकलेस ना रे, तुला कसे भेटते? त्या ताटात टाकायला पाहिजे मग भेटत असतील पेढे. बुवा इतके पेढे. देवाच्या सानिध्यातले पेढे. ज्याला दिलेत तो काही इतका अधिकारी नाही, ज्यानं दिलेत तो पण एवढा अधिकारी नाही. आपण इतका आनंद वाटतो आपल्याला, इतका आनंद वाटतो. एकदा मी पंढरीला गेलो, एकदा गेलो म्हणजे दरवर्षी वारीला जातोच पायी पायी. असाही महिन्याच्या वारीला जातोच. मालकाचं दर्शन घेतल्याबरोबर मालकाच्या बाजूला वारकरी होते. 2 गळ्यात तुळशीच्या माळा, शर्ट काढलेलं, धोत्र घातलेलं असं वारकरी होतं देवाच्या बाजूला उभा. त्याच्या लक्षात आलं गिरगावचा बाळू आला बाबा. पांडुरंगाच्या गळ्यात घातलेली तुळशीच्या मंजुळाची माळ. आता देवाला किती तुळशीच्या मंजुळाच्या दिवसभर माळा असतात. एक पांडुरंगाच्या गळ्यातली तुळशीच्या मंजुळाची माळ काढीन मला दिली, गळ्यात टाकू लागली. मी गळ्यात नाही घेतली, देवाच्या गळ्यातली आपण कशाला गळ्यात घ्यायची, हातात घेतली. महाराज ती माळ तशीच पिशवीत टाकून घरी नेली. घरामध्ये सावलीमध्ये दोर बांधला आणि त्याच्यावरती माळ सुकवली. आणि पुढची एकादशी येईपर्यंत, दशमीपर्यंत त्या माळीतल्या सर्व मंजुळा खाऊन टाकल्या. एकही नाही वाया जाऊ दिली. आवड कशाची माहिती आहे? देवातल्या गळ्याचा मंजुळाचा हार आहे. तो किती पवित्र हार असेल.
त्या सगळ्या मंजुळा वाळून त्याचा कुस्करून त्याच्या काड्या गिड्या त्या मंजुळा त्याचा पाला सगळं खाऊन टाकला. इतकंच भेटल ना आपल्याला, पुन्हा काय भेटल? तितकं जरी भेटलं तरी आपण नशिबवान. पण या बाईचा सासरा किती नशिबवान होता सांगू तुम्हाला. असेच आंब्याचे दिवस होते आणि एक सकाळी सकाळी देवाला आंब्याचा नैवेद्य ठेवला. धुवून धावून पुजाऱ्यानं देवाच्या पुढं पाच्चाऱ्या एका पडवीमध्ये आंबे ठेवले प्रसादाला. त्याच्यातला एक आंबा पंढरपुरातले मालक खाली वाकले, आंबा घेतला, आंबा माचला आणि अर्धा आंबा चोखला पंढरीतल्या मालकानं आणि चोखलेला आंबा तसाच पितांबराच्या घोळात ठेवला आणि पुजाऱ्याच्या हातात द्यायला सांगितलं, हा रानोबा नावाच्या वारकऱ्याला देऊन टाक. रानोबा वारकरी म्हणजे सोयराबाईचे सासरे, चोखोबारायचे वडील. आंबा देऊन टाका. बाहेर उभे होते पायरीच्या बाहेर. तुमच्या माझ्यासारखे पापी त्यामध्ये येऊ देत नव्हते ना एवढ्या मोठ्या वारकऱ्याला. म्हणून वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. इथं फक्त ही जात पाहिजे, कोणती? वारकऱ्याची. बाकीच्या जातीला इथं कोणी चोंबाळलं नाही. ते तुया घरी चलू दे. इथं फक्त वारकरी असला पाहिजे, बघ काही संबंध नाही. अहो सज्जन नावाचा खाटीक मुसलमान होता. कबीर मोमिन लतीफा मुसलमान शेना नावी जान विष्णुदास. आपल्याकडे चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्मन क्रियामंगळ. स्वतःला म्हणून तुम्ही उत्तम कुळात जन्मलो आणि क्रियामंगळ करायला अख्खं कुळ मातीत घातलं असतो. सोंबळ्या बुडविले कुळ उभय आता. चांगलं वागण्याला किंमत आहे. तो आंबा दिला. पुजाऱ्यानं सांगितलं, रानोबा जी माय बाप. जी शब्द येत होता हो, जी शब्द. जी माय बाप. बाप हा शब्द जर महाराष्ट्रात भारत देशात सर्वात अगोदर देवाला पदवी कोणी दिली असेल तर चोखोबाराने दिली. जयासाठी तप धावा तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तप तो हा रे मदनाचा बाप. अगोदर शब्द बाप हा शब्द अत्यंत. मग नंतर बऱ्यापैकी शब्द आले बाप, बऱ्यापैकी संतांच्या. पण पहिला शब्द चोखोबारायचा. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. गुरुवरे वक्ते बाबा म्हणायचे, गुरुवरे माधव महाराज मगर म्हणायचे, गुरुवरे ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे. कारण वाक्य कधी बी भंगिऱ्यांचं सांगायचं नाही. चांगल्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. चांगल्याच्या, आपण जर कुत्रा असलो तरी चांगल्याच्या सानिध्यात राहायचं. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी. जयाचे पुतरी परी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. तयाचे कुतरी परी भले. महाराज ज्याचा थाक आहे, वजन आहे, दरदर आहे, त्याचं कुत्र झालेलं परवडते. निच्याच्या घरी वाच. निच्याचे चाकर चुकली या खाती मार. चुकली या खाती मार ते गा निच्याचे चाकर. हलकटाच्या सानिध्यात गेल्यावर खपके खावा लागते. चांगल्याच्या सानिध्यात जावा. महाराज तो आंबा दिला. ए रानोबा जी माय बाप. जी जी काय भाषा होती महाराज. ज्वार माय बाप ज्वार मी काया पुरीचा. ज्वार माय बाप ज्वार मी काया पुरीचा. काय लिंता असलो महाराज. एवढी नम्रता होती म्हणून आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. हाडातून वृत्ती नामी झाली. हाडपण राम राम म्हणत होते, हाडपण रामकृष्ण हरी म्हणत होते, हाडपण विठ्ठल म्हणत होते. महाराज प्रत्येक जीवाशी नम्रतेने वागले. ज्वार माय बाप ज्वार मी काया पुरीचा. ज्वार माय बाप ज्वार मी काया पुरीचा. हयात माय बाप हयात मी काया पुरीचा. हयात माय बाप हयात मी काया पुरीचा. बापाला करायचं नाही पोट्ट. ज्या बापाने याच्यासाठी याच्या त्याच्या मुंढ्या पिरगाळून संपत्ती कमविली ते हरामखोर सुद्धा बापाला हयात घालायचं नाही, बापाला जोहार घालायचं नाही. इतकी हलकट अवलादी. महाराज ज्याला कवडीची अक्कल नाही ते जरी दिसला. जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. हयात जी माय बाप हयात जी माय बाप
हयात जी माय बाप, हयात जी माय बाप. सामान्य ताकद आहे महाराज. देवाना आंबा द्यावा आणि त्या कुळातल्या लोकांनी सामान्यांना हयात घालावी. ती चोखोबर आहे होती. राणोबा महार आंबा दिला. ए राणोबा जी, आंबा मालकाने दिलाय. महाराज त्या आंब्याला मालकाचे ओठ लागले होते, मालकाचे दात लागले होते, मालकाची जीभ लागली होती. देवाच्या गळ्यातल्या तुळशीच्या मंजुळाचा हार भेटला, बाळा खुश झाला. महाराज देवाचं तोंड लागलेला आंबा भेटला असेल रानोबाला, किती नशिबवान असेल वारकरी. घरी गेले पळत, पत्नीला आवाज दिला, लक्ष्मी जी धनी, जी धनी, जी धनी. काय वाणी, हे लक्ष्मी, मालकान प्रसाद दिलाय. वटी पदर पुढं केला, डोकं झाकायचा पदर वेगळा आणि वटी पदर असतो स्त्रीला. त्या पदरात आंबा घेतला, मालकाचा प्रसाद आहे. चोखोबा आहे जन्माला आले पुढं. आंबा चोखून खाल्ला, चोखोबा आहे जन्माला. महाराज सासरा इतका अधिकारी, मालक इतके अधिकारी. मुलगा झाल्या झाल्या भजन म्हणतो आणि त्या बाईचे पंढरपुरातल्या मालकाने 27 दिवस बाई होऊन लुगडे धुवा. ती बाई इतकी अधिकारी. थांबता आलं का याच्यातले एकाला बी? नाही थांबता आलं. महाराज हे लोक थांबता येत नाही, त्याच साधूचा अभंग आहे. पहिल्या कडव्यात म्हणतात, पहिलाच पहिलाच पहिला